भाग 2. त्रिकोण रचना. त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. उदाहरणार्थ, ट्रायंगल XYZ असा काढा की लेंथ XY बरोबर 6 सेमी, लेंथ YZ बरोबर 4 सेमी आणि लेंथ XZ बरोबर 5 सेमी. कच्च्या आकृतीप्रमाणे रेख XY हा 6 सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला आहे. त्यानंतर रेख XZ ची लांबी 5 सेंटीमीटर असल्यामुळे कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक X वर ठेवून रेख XY च्या एका बाजूला एक कंस काढला. नंतर कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक Y वर ठेवून आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढला. छेदनबिंदूला Z नाव दिले. रेख XZ व रेख YZ काढली. सराव संच 2 सोडवा. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. ट्रायंगल ABC मध्ये लेंथ AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, लेंथ BC बरोबर 4.2 सेंटीमीटर, लेंथ AC बरोबर 3.5 सेंटीमीटर. ट्रायंगल STU मध्ये ST बरोबर 7 सेमी, लेंथ TU बरोबर 4 सेमी, लेंथ SU बरोबर 5 सेमी. सी प्रश्न. ट्रायंगल PGR मध्ये लेंथ PQ बरोबर 6 सेमी, लेंथ QR बरोबर 3.8 सेमी, लेंथ PR बरोबर 4.5 सेमी. दुसरा प्रश्न. पाया 5 सेंटीमीटर व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 5.5 सेंटीमीटर असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. प्रश्न 3. बाजू 6.5 सेंटीमीटर असलेला समभुज त्रिकोणाची रचना करा. प्रश्न 4. तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण, एक समद्विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा. आता त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे. उदाहरणार्थ, ट्रायंगल PQR असा काढा की लेंथ PQ बरोबर 5.5 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल P बरोबर 50 अंश आणि लेंथ PR बरोबर 5. आकृती काढण्याच्या पायऱ्या लक्षात घ्या. कच्च्या आकृतीप्रमाणे रेख PQ हा 5.5 सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला. नंतर किरण PG असा काढला की मेजरमेंट अँगल GPQ बरोबर 50 अंश. कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्या. कंपासचे लोखंडी टोक P वर ठेवून किरण PG वर कंस काढला. त्या छेदनबिंदूला R नाव दिले. बिंदू Q वर बिंदू R जोडा. ट्रायंगल PQR हा अपेक्षित त्रिकोण तयार झाला. सराव संच 3 सोडवा. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. 1. ट्रायंगल MAT मध्ये लेंथ MA बरोबर 5.2 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल A बरोबर 80 अंश, लेंथ AT बरोबर 6 सेंटीमीटर. 2.
ट्रायंगल NTS मध्ये मेजरमेंट अँगल T बरोबर 40 अंश, लेंथ NT बरोबर लेंथ TS बरोबर 5 सेंटीमीटर. प्रश्न तिसरा, ट्रायंगल FUN मध्ये लेंथ FU बरोबर 5 सेंटीमीटर, लेंथ UN बरोबर 4.6 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल U बरोबर 110 अंश. चौथा प्रश्न, ट्रायंगल PRS मध्ये लेंथ RS बरोबर 5.5 सेंटीमीटर, लेंथ RP बरोबर 4.2 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल R बरोबर 90 अंश. त्रिकोण रचना 3, दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. उदाहरणार्थ, ट्रायंगल XYZ असा काढा की लेंथ YX बरोबर 6 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल ZXY बरोबर 30 अंश, मेजरमेंट अँगल XYZ बरोबर 100 अंश. कच्च्या आकृतीप्रमाणे रेख YX हा 6 सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला. 2. किरण YR हा असा काढला की मेजरमेंट अँगल XYR बरोबर 100 अंश. त्यानंतर रेख XYच्या ज्या बाजूला बिंदू R आहे त्याच बाजूला किरण XD असा काढला की मेजरमेंट अँगल YXD बरोबर 30 अंश. YR व XD या किरणाच्या छेदनबिंदूला Z नाव दिले. ट्रायंगल XYZ हा अपेक्षित त्रिकोण तयार झाला. सराव संच 4 सोडवा. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. 1. ट्रायंगल SAT मध्ये लेंथ AT बरोबर 6.4 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल A बरोबर 45 अंश, मेजरमेंट अँगल T बरोबर 105 अंश. 2. ट्रायंगल MNP मध्ये लेंथ NP बरोबर 5.2 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल N बरोबर 70 अंश, मेजरमेंट अँगल P बरोबर 40 अंश. 3. ट्रायंगल EFG मध्ये लेंथ EG बरोबर 6 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल F बरोबर 65 अंश, मेजरमेंट अँगल G बरोबर 45 अंश. चौथा प्रश्न, ट्रायंगल XYZ मध्ये लेंथ XY बरोबर 7.3 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल X बरोबर 34 अंश, मेजरमेंट अँगल Y बरोबर 95 अंश. चौथी त्रिकोण रचना, कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे. उदाहरणार्थ, ट्रायंगल LMN असा काढा की मेजरमेंट अँगल LMN बरोबर 90 अंश, कर्ण बरोबर 5 सेंटीमीटर, लेंथ MN बरोबर 3 सेंटीमीटर. आकृती काढण्याच्या पायऱ्या. 1. कच्च्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेख MN हा पाया 3 सेंटीमीटर लांबीचा काढला. 2. रेख MN च्या बिंदू P पाशी 90 अंश मापाचा कोन करणारा किरण MT काढला. 3. कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक बिंदू N वर ठेवा. किरण MT ला छेदणारा कंस काढला. छेदन बिंदूस L नाव दिले. ट्रायंगल LMN तयार झाला. सराव संच 5 सोडवा. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. ट्रायंगल
ट्रायंगल MAN मध्ये मेजरमेंट अँगल MAN बरोबर 90 अंश, लेंथ AN बरोबर 8 सेंटीमीटर, लेंथ MN बरोबर 10 सेंटीमीटर. 2. काटकोन त्रिकोण STU मध्ये कर्ण SU बरोबर 5 सेंटीमीटर व लेंथ ST बरोबर 4 सेंटीमीटर. 3. ट्रायंगल ABC मध्ये लेंथ AC बरोबर 7.5 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल ABC बरोबर 90 अंश, लेंथ BC बरोबर 5.5 सेंटीमीटर. 4था प्रश्न. ट्रायंगल PQR मध्ये लेंथ PG बरोबर 4.5 सेंटीमीटर, लेंथ PR बरोबर 11.7 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल PQR बरोबर 90 अंश. 5वा प्रश्न. विद्यार्थ्यांनी त्रिकोण रचनांसाठी वेगवेगळी उदाहरणे तयार करून सराव करावा. थँक्यू.